पंढरपूरमध्ये अखिल भारतीय शिवा संघटनेची आज बैठक संपन्न झालेली आहे। बैठकीमध्ये आज म्हशी संदर्भात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेले आहेत। काय तुमची नक्की मागणी, आज कशा संदर्भात बैठक होती? आज आमची बैठक संपन्न झाली। याच्यावर आम्ही बरेच दिवस चर्चा करत होतो, याचा फॉलोअप घेत होतो। मग आमचे शिवा संघटनेचे पदाधिकारी वगैरे सर्व आलते। मग त्यानंतर आमचं असं ठरलं की पंढरपुरी म्हैस जी आहे, ह्या पंढरपुरी म्हशीला गोवा सरकार गोव्यातल्या ज्या धर्तीवर प्राधान्य देते आणि सबसिडी देते खरेदीला, शेतकरी बंधू असेल, पशुपालक असेल, त्यांना खरेदीला 50% सबसिडी गोवा सरकार देते। त्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारनं ही जी पंढरपुरी म्हैस आहे, हा पंढरपुरातला महाराष्ट्रातला नावाजलेला आणि हजारो वर्षापूर्वीचा हा ब्रँड आहे। ब्रँड म्हणा, जात आहे म्हणा, आणि ती नॅचरल पैदास आहे तिची। तर त्याला सुद्धा महाराष्ट्र सरकारनं आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजित पवार साहेब असतील, आपले शिंदे साहेब असतील, दुग्ध विकास मंत्री असतील, ह्यांनी ह्या पंढरपूर ब्रँडला गोवा सरकारच्या धर्तीवर खरेदीला जे पशुपालक असतील, मोठ्या प्रमाणात पशुपालक आहेत आणि शेतकरी बांधव असेल, ह्यांना 50% अनुदान द्यावं। दुसरी काय मागणी? अजून दुसरी आमची मागणी मार्केटिंग महाराष्ट्र सरकारनं अगदी जे हरियाणा जात आहे, म्हैसाणा जात आहे, मुर्रा जात आहे, ते सरकार त्या राज्यातलं त्या जातीला पुढे आणते, त्याचं मार्केटिंग करते, ती जात जगाच्या कोपऱ्यात पोहोचवण्याचा प्रयत्न करते। त्यात त्यांना बऱ्यापैकी यश आले। त्याच्या मागचं कारण आहे त्यांचा पाठपुरावा आणि सिरियसनेस। तर तसंच महाराष्ट्र सरकारनं ही पंढरपुरातली जात आहे, महाराष्ट्रातली जात आहे, आपली हक्काची जात आहे, आणि हिचं दूध महत्वाचा विषय सर्व दुधाळ जनावरांपेक्षा एकदम सकस आहे। त्यामुळे हिला मार्केटिंगला पुढे आणावं सरकारनं। असं काही निवेदन आपण देणार आहात का लवकर? हो, आम्ही आदरणीय मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब, अजितदादा साहेब यांना, दुग्ध विकास मंत्री यांना आम्ही निवेदन लेखी देणार आहे। लेखी निवेदन देऊन यांना आमच्या समस्या कानावर घालणार आहे, काय विषय आहे काय नाही। ह्याच्यामुळं किती संसार उद्ध्वस्त व्हायला लागले। कारण की जी पशु सांभाळणारा जो वर्ग आहे, तो शहर लेवल असेल, ग्रामीण भागात असेल, पशु सांभाळणारा वर्ग शेतकरी वर्ग आहे। मग त्यांना आता दर वाढलेले आहेत, जनावरांचे दर वाढले, आमुनाचे दर वाढले, वैरणीचे दर वाढले, त्याच्यामुळे ही परवडण आहे। तर सरकारनं याच्यावर वरदहस्त ठेवणं फार फार गरजेचं आहे। त्यासाठी आम्ही त्यांना आधी निवेदन देणार की आमची तुम्हाला रास्त मागणी आहे की याला तुम्ही मार्केटिंग करा, प्राधान्य द्या आणि याला माणसात बसवा। नाही जर ऐकलं गेलं तर आम्ही तीव्र आंदोलनाच्या पवित्र्यात राहणार। पंढरपुरातून कॅमेरामॅन जगदीश रवी लवेकर, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।